मैं जरंगी पाटिल की शक्ल में ये जो इन्होंने एक पूरा आंदोलन खड़ा किया और मैंने उस सिलसिले में जो मालूमात की, और हमारे राज रतन अम्बेडकर बहुत पुराने दोस्त हैं, बहुत पुराने साथी हैं और बहुत अटूट विश्वास है हम दोनों को एक दूसरे के ऊपर। फिर हम दोनों ने आपस में भी विचार विमर्श किया। मुझे ऐसा लगा कि जरंगी पाटिल की शक्ल में भारत को एक नया गांधी मिलने जा रहा है। जरंगी पाटिल की शक्ल में भारत को एक नए बाबा साहब डॉक्टर अम्बेडकर मिलने वाले हैं। जरंगी पाटिल की शक्ल में भारत को एक नए मौलाना अबुल कलाम आजाद मिलने वाले हैं। मुझे ऐसा लगा कि जरंगी पाटिल की शक्ल में भारत को एक नया गांधी मिलने जा रहा है। जरंगी पाटिल की शक्ल में भारत को एक नए बाबा साहब डॉक्टर अम्बेडकर मिलने वाले हैं। जरंगी पाटिल की शक्ल में भारत को एक नए मौलाना अबुल कलाम आजाद मिलने वाले हैं। हम सबको मिलकर इस भारत को उन ऊंचाइयों तक पहुंचाना है जिन ऊंचाइयों तक पहुंचाने की क्षमता परमेश्वर ने भारत की धरती। आहेत मुस्लिमांचे मौलाना सज्जाद नोमानी आणि या सज्जाद नोमानी यांनी असं विधान केलेलं आहे की मनोज जरांगे यांच्या रूपाने देशाला एक दुसरा नवा गांधी मिळालेला आहे। नोमानी यावरच थांबले का? नाही, नोमानी यापुढे असं बोलले की मनोज जरांगे यांच्या रूपाने या देशाला, या महाराष्ट्राला एक नवा गांधी तर मिळालेलाच आहे, शिवाय एक नवे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि एक नवे डॉक्टर APJ अब्दुल कलाम देखील लाभलेले आहेत। मदरसा छाप व्यक्तीकडून यापेक्षा दुसऱ्या वक्तव्याची अपेक्षाच नाही मित्रांनो। मात्र हे सगळं ऐकत असताना मनोज जरांगे यांच्या अंगावर मुठभर मांस चढलेलं असणार हे वेगळं सांगण्याची गरजच नाही। कदाचित आता हे जे मुठभर मांस त्यांच्या अंगावर चढलेलं आहे त्यामुळे आता 20 तारखेपर्यंत हॉस्पिटलमध्ये जाण्याची त्यांना गरज नाहीये। असंही दर 10 दिवसानंतर यांच्या किडनी आणि लिव्हरला सूज येते, मात्र आता 20 तारखेपर्यंत हे हॉस्पिटलमध्ये जाणार नाहीत। मात्र 20 तारखेनंतर यांचा मुक्काम बऱ्यापैकी हॉस्पिटलमध्येच असणार आहे। हा इतिहास आहे, आम्ही काही नव्यानं कुठली गोष्ट सांगत नाही आहोत। आतापर्यंत जे घडत आलेलं आहे तेच तुमच्या समोर मांडलेलं आहे। मित्रांनो, मूळ मुद्दा काय आहे, मूळ विषय काय आहे, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही जाणून घेणार आहात। आजचा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, आजचा व्हिडिओ पूर्ण बघा, कारण हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे। मूळ मुद्द्याला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला आनंदाची गोष्ट सांगायची, आनंदाची बातमी द्यायची आहे की YouTube तर्फे 25 ऑक्टोबरला महाप्रपंचला जी नोटीस मिळाली होती त्याचं उत्तर महाप्रपंचने दिलेलं आहे आणि YouTubeला ते पटलेलं असल्यामुळे YouTubeने आपली नोटीस माघारी घेतलेली आहे आणि महाप्रपंच हे जे चॅनल सस्पेंड ते लोक करणार होते आता ते करणार नाहीत। ही आपल्या सगळ्यांसाठी खूप आनंदाची गोष्ट आहे। तेव्हा प्रभू श्रीरामांच्या आशीर्वादाने, तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने आणि पाठिंब्याने जे काम सुरळीत चालू आहे ते पुढे देखील सुरळीत चालूच राहणार आहे। त्यामुळे एकदा कमेंट मध्ये जय श्रीराम अवश्य होऊन जाऊ द्या मित्रांनो। प्रपंच परिवाराने सुरू केलेलं हिंदू प्रपंच हे नवकोरं YouTube चॅनल सुद्धा नक्की सबस्क्राइब करा, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात आलेली आहे। लिंकला क्लिक करा आणि महाप्रपंच प्रमाणेच हिंदू प्रपंच या YouTube चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करा। अजून जर महाप्रपंच या YouTube चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करा। लवकरच आपण 1 लाख प्रपंच परिवार सदस्यांचा टप्पा पूर्ण करणार आहोत, तेव्हा लवकरात लवकर महाप्रपंच या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि लाखभर परिवाराचा सदस्य होण्याचा मान मिळवा। आता बोलूया आपल्या मूळ मुद्द्याकडे, मूळ विषयाकडे। मित्रांनो, मुस्लिमांचे मौलाना सज्जाद नोमानी यांनी असं विधान केलेलं आहे की मनोज जरांगे यांच्या रूपाने नवा गांधी, नवे आंबेडकर, नवे कलाम या देशाला, या राज्याला लाभलेले आहेत। मात्र आता या गोष्टीची फोडणी करून बघूया आपण। फोडणी म्हणजे उद्धव ठाकरेंच्या भाषेतली किचन मधली फोडणी नव्हे, तर मतितार्थ जाणून घेण्यासाठी शब्दांची फोड करणे। नवा गांधी लाभलेला आहे, यातून यांना काय सुचवायचं आहे? महात्मा गांधी यांनी धर्माच्या नावावर आपल्या देशाची फाळणी केली, आपल्या देशाचे तुकडे केले आणि पाकिस्तान निर्माण झाला। त्याच धर्तीवर आता मनोज जरांगे जातीपातीमध्ये भांडणं लावून ज्याप्रमाणे महात्मा गांधी यांनी धर्माच्या नावावर देशाचे तुकडे केले, त्याचप्रमाणे आता जातीच्या नावावर मनोज जरांगे तुकडे करणार का? गांधीजी हे अहिंसावादी होते, त्यांची अहिंसा इतकी पराकोटीची होती की ज्याचं एक उदाहरण दिलं तर तळपायाची आग मस्तकात जाईल। पश्चिम बंगालमध्ये हिंदू मुसलमान दंगे जोरात सुरू होते आणि तेव्हा तिथे हिंदूंच्या कत्तली होत होत्या। पश्चिम बंगालचा दौरा करण्यासाठी आलेल्या महात्मा गांधीजींना पश्चिम बंगालच्या काही स्त्रिया भेटायला गेल्या आणि त्यांनी आपलं गाऱ्हाणं, आपलं दुखणं
आपल्या वेदना गांधीजींसमोर व्यक्त केल्या की हे यवन आमच्यावर बलात्कार करत आहेत, आमच्या लेकी बाळींना उचलून नेत आहेत, आम्ही काय करावं सांगा. यावर अहिंसेचे पुजारी असलेले गांधीजी असं म्हणतात की तुम्ही एक काम करा, जेव्हा तुमच्यावर असे अतिप्रसंग करण्यासाठी हे यवन येतील तेव्हा तुम्ही तुमचा श्वास रोखून धरा. यावर त्या महिला उत्तरल्या की आम्ही जर आमचा श्वास रोखून धरला तर कदाचित असं होण्याची शक्यता आहे की आम्ही बेशुद्ध पडू आणि नंतर शुद्धीवर आल्यावर कदाचित आमच्यावर अनेकांनी बलात्कार केलेला सुद्धा असू शकतो. अशा वेळी आम्ही काय करावं. तर यावर या महान अहिंसेच्या महान पुजाऱ्यानं असं सांगितलं की तुम्ही सोबत एक विषाची कुपी बाळगा. जेव्हा यवन तुमच्यावर बलात्कार करण्यासाठी येतील तेव्हा त्या विषाच्या कुपीतलं विष तुम्ही प्राशन करा आणि मरून जा. याने तुमच्यावर बलात्कार होणार नाही. मात्र गांधीजींना हे कोणी सांगितलंच नसावं की त्यावेळी काही धर्मांध लांडग्यांनी मृत असलेल्या महिलांच्या शरीराची सुद्धा विटंबना केली. इतिहासामध्ये याची नोंद आहे. आता दुसरा मुद्दा, सज्जाद नोमानी यांचं म्हणणं असं आहे की मनोज जरांगे यांच्या रूपाने राज्याला नवे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लाभलेले आहेत. अहो कुठे ते ज्ञानसूर्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि कुठे हे चौथी नापास. काहीतरी संबंध आहे का. यांच्या मदरशांमध्ये शिकवलं जातं की पृथ्वी चपटी आहे. खरं तर पृथ्वी चपटी नसून ह्या लोकांची बुद्धी चपटी आहे. म्हणूनच चपटी बहादराला हे लोक इतक्या मोठ्या मोठ्या उपमा देतात. आता तिसरी गोष्ट, मौलाना सज्जाद नोमानी यांचं म्हणणं असं आहे की मनोज जरांगे यांच्या रूपाने या देशाला या राज्याला नवे डॉक्टर अब्दुल कलाम लाभलेले आहेत. हा किती मोठा हास्यास्पद विनोद आहे मित्रांनो. डॉक्टर अब्दुल कलाम यांनी यांच्या आयुष्यात कधीतरी टन्ना मन्ना चिन्ना भन्ना कन्ना फन्ना असली भाषा वापरली असेल का हो. डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे मिसाईल मॅन होते आणि मनोज जरांगे हे अनगाइडेड मिसाईल आहे. कोणाची तुलना कोणासोबत करावी याला सुद्धा काही मर्यादा असतात, काही ठोकताळे असतात. मात्र पृथ्वी चपटी आहे असं शिकवणाऱ्या या मौलानांनी पुन्हा एक वार सिद्ध केलेलं आहे की मदरशाचं शिक्षण हे किती थोर आहे. यांच्याच धर्मातील काही मुस्लिम मुल्ला मौलवी मौलाना सज्जाद नोमानी यांना विरोध करतात. या मुल्ला मौलवींचं म्हणणं असं आहे की मौलाना सज्जाद नोमानी यांची नियुक्ती मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड वर झालेली आहे. मात्र मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डचं काम करण्याऐवजी मौलाना सज्जाद नोमानी भलतेच उद्योग करतात. हा आरोप आमचा नाही तर मुस्लिम धर्मातीलच काही मुल्ला मौलवींचा आहे आणि एका राष्ट्रीय चॅनलवरच्या राष्ट्रीय जाहीर मुलाखतीमध्ये त्यांनी ही भावना व्यक्त केलेली आहे. 2019 ला इम्तियाज जलील यांनी मराठा आरक्षणाच्या विरोधामध्ये कोर्टामध्ये याचिका दाखल केली. त्याच इम्तियाज जलील यांच्यासोबत मनोज जरांगे हात मिळवणी करतात. राम मंदिर पाडून तिथे बाबरी बांधायची आहे यासाठी अजूनही कोर्टामध्ये खेट्या मारणारे आणि केस लढणारे मौलाना सज्जाद नोमानी यांच्या मांडीला मांडी लावून बसतात आणि हिंदू मुस्लिम ऐक्याची मराठा मुस्लिम ऐक्याची भाषा करतात. संभाजीनगरच्या नावाच्या फलकाला काळं फासणाऱ्यांसोबत आता मराठ्यांना नेऊन बसवणं आणि मराठ्यांनी त्यांच्यासोबत तिथे बसणं हे धर्माभिमानी आणि छत्रपती शंभूरायांच्या विचारांशी एकनिष्ठ असलेल्या सुशिक्षित मराठ्यांना तरी पटतंय का. एक वेळ तुमचं धन जर संपलं, तुमची संपत्ती जर संपली तर नियती तुम्हाला पुन्हा संधी देत असते तुमची संपत्ती पुन्हा अर्जित करण्याची. मात्र एकदा जर तुमची सामाजिक पत ढासळली तर नियती पुन्हा ती संधी तुम्हाला देईल की नाही हे सांगता येत नाही. ज्या मराठ्यांनी आपल्या तलवारीच्या जोरावर अखंड हिंदुस्थानामधल्या विरोधकांना पाणी पाजलं, आज तेच फक्त आरक्षणासाठी मुस्लिमांचं लांगुल चालन करायला लागले. सगळ्यात महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या मित्रांनो, मराठ्यांना OBC मधून आरक्षण हवं आहे, त्याचा मुस्लिमांशी काहीही संबंध नाही, त्याचा दलितांशी काहीही संबंध नाही. मराठ्यांना OBC मधून जर आरक्षण भेटलं किंवा नाही भेटलं तरीही मुस्लिमांना याच्याशी काहीही फायदा तोटा नाही. मराठ्यांना OBC मधून आरक्षण भेटलं किंवा नाही तरीही त्याचा दलितांना काहीही फायदा किंवा तोटा नाही. अशा परिस्थितीमध्ये पुढे जाऊन हेच लोक परत मराठ्यांवर उलटणार नाहीत याची कोणी खात्री देऊ शकतं का. औरंगजेबाने स्वतःच्या बापाला हाल हाल करून कोठडीमध्ये डांबून ठेवलं, आपल्या भावाचा मर्डर केला, खून केला, हत्या केली, त्याचं शीर कापलं आणि ते आपल्या बापासमोर प्रेझेंट केलं. सत्तेसाठी आपल्याला जन्मलेल्या बापाची आणि आपल्या सख्या भावाची हत्या करण्याची ज्यांची मानसिकता आहे ते भविष्यामध्ये कितपत साथ देणार आहेत.
कारण औरंगजेबाचं समर्थन इम्तियाज जलील उघडपणे करतात, सज्जाद नोमानी उघडपणे करतात। ज्या औरंगजेबाने छत्रपती शंभूरायांना हाल हाल करून मारलं, त्यांचा उदो उदो करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून मनोज जरांगे बसतात, हे धर्माभिमानी आणि तत्वनिष्ठ मराठ्यांना पटतंय का? हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे। अनेकांचं म्हणणं असं आहे की आम्ही जर आमच्या जातीसाठी एकत्र आलो तर तुमच्या पोटात का दुखतंय? आमच्या पोटात अजिबातच दुखत नाहीये मित्रांनो। मात्र काळजी ही आहे की मनोज जरांगे यांच्या या निर्णयामुळे पुढच्या पिढीचं भविष्य अंधारात लोटलं जातंय आणि ही पुढची पिढी फक्त विशिष्ट समाजाची नाहीये, तर ही अखंड हिंदूंची पुढची पिढी आहे, ज्यामध्ये ओबीसी पण येतात, मराठे पण येतात, दलित पण येतात, ब्राह्मण पण येतात, जैन पण आहेत, मारवाडी शीख सगळेच आहेत। मनोज जरांगे ज्याप्रमाणे मौलाना सज्जाद नोमानी यांच्याशी हातमिळवणी करत आहेत, राकेश टिकेत यांच्याशी हातमिळवणी करतात, त्यानुसार असं वाटायला लागलेलं आहे की हा एका खूप मोठ्या षडयंत्राचा भाग असू शकतो। कदाचित यामध्ये डीप स्टेटचं सुद्धा काम असू शकतं, डीप स्टेट सुद्धा यामध्ये इन्व्हॉल्व असू शकतात, अशी शंका यायला आता सुरुवात झालेली आहे। 20 तारखेनंतर काय होणार आहे याचं भाकीत आम्ही आत्ताच करतो। महायुती सरकार जर आलं तर मराठ्यांचं जे 10% वेगळं आरक्षण आहे ते तसंच राहणार आहे, ते कोणीही हिरावून घेणार नाही। मात्र महाभकास आघाडी जर बोकांडी बसली तर मराठ्यांना मिळालेलं हे 10% आरक्षण सुद्धा हे लोक घालवणार। त्यानंतर मनोज जरांगे सुद्धा उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याप्रमाणेच केंद्राकडे बोट दाखवणार आणि आपली जबाबदारी झटकणार। त्यानंतर आता सध्या मनोज जरांगे ज्याप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने टाहो फोडत आहेत, त्याचप्रमाणे नंतर केंद्राच्या नावाने टाहो फोडणार, कारण यांना मराठ्यांच्या आरक्षणाशी काहीही देणं घेणं नाही, देव धर्म आणि देशासाठी यांना काहीही देणं घेणं नाहीये। यांना फक्त आणि फक्त चमकोगिरी करायची आहे, स्वतःच्या तुंबड्या भरायच्या आहेत, मग भले समाजाचं वाटोळं का होईना। मनोज जरांगे यांच्या नादी लागून अनेक मराठा तरुण सोशल मीडियावर अस्ताव्यस्त सैरभैर वागायला लागलेले आहेत। हे सामाजिक अधपतन कुठेतरी थांबायला हवं, कारण हा मराठा समाजाच्या डिग्निटीचा प्रश्न आहे। मराठा समाजाकडे ज्या अभिमानानं बघितलं जातं त्याच अभिमानाने पुढेही बघितलं जावं, असं जर मराठा समाजातील सुशिक्षित तरुणांना वाटत असेल तर त्यांनी कृपा करून जरांगेंच्या नादी लागू नका। आपलं सामाजिक अधपतन होतंय हे लक्षात घ्या। मराठ्यांना आरक्षण मिळावं याच्या विरोधात कोणीही नाही, मात्र ते आरक्षण मिळवण्यासाठी आपण समाजाला भरकटवत आहोत आणि तरुणांची माथी भडकवत आहोत, हे जरांगे चांगलंच जाणून आहेत। ते त्यांची राजकीय पोळी भाजून घेत आहेत, हे काही मराठा तरुणांच्या अजूनही लक्षात आलेलं नाहीये, कारण हा मराठा समाज खरंच खूप भोळा भाबडा आहे हो, पटकन लगेच कोणावरही विश्वास ठेवतो। ज्याप्रमाणे आतापर्यंत मराठा समाजाचा वापर करत शरद पवार यांनी मराठा समाजाला झुलवत ठेवलेलं आहे, तीच गत आता मनोज जरांगे मराठा समाजाची करणार यात तीळ मात्र शंका नाही। कारण ज्याप्रमाणे मनोज जरांगे वाटचाल करत आहेत त्याप्रमाणे मनोज जरांगे मराठा समाजाची एक अख्खी पिढी नासवत आहेत, हे ढळढळीतपणे दिसतंय। आमचे हाल झाले, आमचे हाल झाले, तुमचे हाल कशामुळे झाले हे तुमच्या लक्षात का येत नाहीये मित्रांनो? तुमचे हाल यामुळे झालेले आहेत कारण तुम्ही अत्यंत निष्क्रिय आणि तुमच्याच समाजाचा विकास रोखणाऱ्यांना आधारवड समजत आलात, जाणते राजे समजत आलात। मात्र याच आधारवडानं आणि याच जाणत्या राजाने 1994लाच तुमच्या आरक्षणामध्ये खुट्टा ठोकून ठेवलेला आहे। तेव्हा देवेंद्र फडणवीस यांना शिव्याशाप देण्यापेक्षा एकदा शरद पवार यांना या बाबतीमध्ये खडा सवाल विचारा, मग बघा उत्तर काय मिळतंय ते। आजपर्यंत मराठ्यांचं सगळ्यात जास्त नुकसान जर कोणी केलेलं असेल तर ते शरद पवार यांनी केलेलं आहे आणि ही गोष्ट कोणीही नाकारू शकत नाही। शांतपणे थंड डोक्याने या गोष्टीचा एकदा विचार करा मित्रांनो, आणि मग पुढे आपण काय करायला हवं हे ठरवा। जात महत्वाची की धर्म महत्वाचा ह्या वादामध्ये पडू नका, देश महत्वाचा आहे। त्या लोकांना 2047च्या अगोदर इस्लामिक राष्ट्र बनवायचंय, तुम्हाला बनवू द्यायचं आहे की नाही हे तुमच्या हातात आहे। आम्ही तर सर्वतोपरी प्रयत्न करणारच आहोत की हे हिंदू राष्ट्र आहे, हिंदू राष्ट्रच राहणार आणि त्यासाठी वाटेल ती किंमत मोजायला आम्ही तयार आहोत। बहुत काय सांगणे मित्रांनो, तुम्ही सगळेजण सुज्ञ आहात, सुशिक्षित आहात, काय योग्य काय अयोग्य हे सगळं तुम्हाला माहीत आहे। त्यामुळे सारासार विचार करा, सतसत विवेक बुद्धी जागृत ठेवा आणि 20 तारखेला मतदान करत असताना हिंदू म्हणून मतदान करा। मदरशांमधून मौलवींनी जर फतवे काढलेले आहेत की महायुतीला मतदान करणारे मुसलमान पक्के मुसलमान नाहीत, तर आम्ही विनंती तर नक्कीच करू शकतो, मुस्लिमांचं लांगुल चालन करणाऱ्यांना मतदान करणारे हिंदू असूच शकत नाहीत। तेव्हा हिंदू म्हणून एकत्र व्हा,
हिंदू म्हणून मतदान करा. प्रपंच परिवाराने नुकतंच सुरू केलेलं हिंदू प्रपंच हे YouTube चॅनल सुद्धा भरपूर सबस्क्राईब करा. हिंदू प्रपंच या YouTube चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. लिंकला क्लिक करा आणि हिंदू प्रपंच हे YouTube चॅनल सुद्धा भरपूर सबस्क्राईब करा. अजून जर महाप्रपंच हे YouTube चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे राजकीय विश्लेषणाचे आमचे नवनवे व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. मित्रांनो, लवकरच आपण 1,00,000 सभासदांचा टप्पा पूर्ण करणार आहोत, तेव्हा लवकरात लवकर हा टप्पा पूर्ण व्हावा यासाठी महाप्रपंच या YouTube चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. मनोज जरांगे हे नवे आंबेडकर आहेत, हे नवे APJ अब्दुल कलाम आहेत, हे नवे गांधी आहेत. या मौलाना सज्जाद नोमानी यांच्या वक्तव्यावर तुमचं काय म्हणणं आहे हे कमेंटमध्ये नक्की कळवा. आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघतोय, तेव्हा पटापट कमेंट करायला सुरुवात करा. राजकीय बातम्या, राजकीय घडामोडी, राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय, जय श्रीराम.